महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। खोपटे येथे शतकोत्तर अखंड हरिनाम व गुरुदशमी सोहळा, संतश्रेष्ठ गोपाळकाका महाराजांच्या परंपरेचा भव्य उत्सव। श्री परमपूज्य सद्गुरू गोपाळकाका महाराज ट्रस्ट खोपटे बांधपाडा उरण यांच्या वतीने शतकोत्तर परंपरेने साजरा होणारा अखंड हरिनाम व गुरुदशमी सोहळा तसेच ज्ञानेश्वरी पारायण यंदाही मोठ्या उत्साहात भक्तिभावात आयोजित करण्यात आला आहे। श्रीमद परमहंस जीवनमुक्त स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत सुरू झालेली ही आध्यात्मिक परंपरा आता 100 वर्षाहून अधिक काळ अखंड सुरू आहे। संत शिरोमणी गोपाळकाका महाराजांनी गृहस्थाश्रमात राहून कीर्तन, अभंग, प्रवचनातून भक्ती, नैतिकता, व्यसनमुक्ती व समाज प्रबोधनाचा संदेश दिला। त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक अनुभव व जनकल्याणासाठी केलेल्या कार्यामुळे ते जनमानसात संत स्वरूप मानले जातात। त्यांच्या कृपेने ही परंपरा पुढे वाढत असून आजही अनेक भक्तांना आध्यात्मिक आधार व मार्गदर्शन मिळत असल्याच्या अनुभूती व्यक्त केल्या जातात। महोत्सवाचा प्रारंभ माघ शुद्ध षष्ठी शनिवार दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी झाला असून समारोप माघ शुद्ध द्वादशी शुक्रवार दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी होणार आहे। या कालावधीत काकडा व आरती, ज्ञानेश्वरी वाचन, हरिपाठ, भजन, कीर्तन, जागर, भजन व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम दररोज होत आहेत। राज्यभरातील ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्तपरायण संजय महाराज पाटील, ज्ञानेश्वर महाराज शिंदे, रामकृष्ण महाराज मोकळ, ज्ञानेश्वरी महाराज ठाकूर, वामन महाराज भोर, तुषार महाराज पाटील, नंदकुमार महाराज गावण आदी मान्यवरांची कीर्तन सेवा लाभत आहे। विशेष म्हणजे श्री जीवनमुक्त स्वामी महाराज पादुका पूजन, ग्रंथदिंडी, महाआरती तसेच विविध भजनां मंडळांच्या सहभागामुळे संपूर्ण खोपटा परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे। ग्रामस्थ, वारकरी, महिला मंडळे, युवक मंडळे आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत। ट्रस्टचे अध्यक्ष हरिभक्तपरायण श्री हेमवर्ण घनश्याम ठाकूर यांनी सर्व भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन नामस्मरण, कीर्तन व ज्ञानेश्वरी श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। आम्ही काकांचे वारकरी, नित्यमुखी रामकृष्ण हरी या जयघोषात खोपटा नगरीत भक्तिरसाचा महापूर उसळला असून देहू आळंदीप्रमाणेच हे स्थान वारकऱ्यांसाठी श्राद्धास्थान बनत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, खोपटा, उरण।